लोकल दुर्घटनेनंतर आता आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झाला। विरोधकांनी रेल्वे मंत्र्यांवर सडकून टीका केली आहे। या घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचं विरोधकांनी म्हटलंय, तर घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। बघूया या संदर्भात सविस्तर। रेल मंत्री आहेत की रील मंत्री आहेत? या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे विभागाची आहे। गेले इतके वर्ष मी तुम्हाला सांगतो की बाहेरून येणारे जे लोक आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे, याच्यातच रेल्वे कोलमडली कशासाठी? एवढी लोकसंख्या वाढल्यानंतर काही रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या का? मुंबईतल्या दिव्या आणि मुंब्रा दरम्यान हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। या लोकल दुर्घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर 9 प्रवासी जखमी झालेत। दरम्यान या घटनेनंतर आता सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या। विरोधकांनी रेल्वे मंत्र्यांवर सडकून टीका केली आहे। देशाचे रेल्वे मंत्री नव्हे तर रील मंत्री असल्याचं शरसंधान आदित्य ठाकरेंनी साधलंय, तर दुर्घटनेची जबाबदारी ही रेल्वे विभागाचीच असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। मागच्या वर्षी देखील 1000 पेक्षा जास्ती लोकांचा असाच मृत्यू झालेला आहे। रेल मंत्री वेगळ्या कॉमिक आवाजमध्ये हल्ली भाषण द्यायला सुरू झालेले आहेत। कधी असं वाटतं ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झालेत का, रील मंत्री झालेत का? पण खऱ्या अर्थाने रेल्वेवर काम कोणी करत आहे का? रेल मंत्री आहेत की रील मंत्री आहेत? हे ना तुम्ही नुकसान भरपाई असेल, कॉम्पेन्सेशन असेल त्यांच्या परिवाराला द्याल, पण पुढची जी लोक आहेत जे रेलमधून प्रवास करणार आहेत, जी लोकलमधून प्रवास करणार आहेत, सगळा काही फोकस तुमचं AC ट्रेनवर आहे, इमारतींच्या उद्घाटनावर आहे, पण रेल्वे सेफ्टीवर कोणाचा नक्की लक्ष आहे हे पण प्रश्न विचारणं गरजेचं आहे। आणि कुठे ना कुठेतरी रील मंत्री, आपलं रेल मंत्री याचं उत्तर देतील का? या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे विभागाची आहे, हे कोणी नाकारू शकत नाही। कारण शेवटी ज्या डिपार्टमेंटचं ही घटना घडती, परंतु त्यांची जबाबदारी आहे, त्याच्यामध्ये त्यांना आता ह्याच्याबद्दलची चौकशी ही निश्चितपणे त्यांचे आदेश निघालेच असतील। चौकशी केल्यानंतर काय फॅक्ट आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर येईल। तर दुसरीकडे लोकल दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील रेल्वे प्रशासनावर खापर फोडलाय। रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि बाहेरून येणारे लोंढ्यांमुळे मुंबईची ही परिस्थिती झाल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। दरम्यान या घटनेची रेल्वे मंत्रालयाकडून चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। गेले इतके वर्ष मी तुम्हाला सांगतो की बाहेरून येणारे जे लोक आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे, याच्यातच रेल्वे कोलमडली कशासाठी? रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे, सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे। लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत, ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाहीयेत, कोण येतंय कोण जातंय माहिती नाहीये। नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ते काय मेट्रो आणि काय करतात मोनोरेल, याने प्रश्न नाही सुटणार। मुंबईमध्ये मोनोरेल्स आहेत, मेट्रो आहे, सगळ्या गोष्टी रेल्वे आहे, बरोबर आहे। मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का? 2 व्हीलर 4 व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का? नाही थांबलंय। म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत। म्हणजे नक्की मेट्रो कोण वापरतंय, मोनोरेल कोण वापरतंय, कोण काय करतंय, काही कोणी पाहायला तयार नाहीये। जी काही घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे, त्याची माहिती देखील मी घेतो आणि जे त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत त्याला देखील जी शासनाच्या माध्यमातून देय मदत आहे ती देखील शासन करेल आणि जखमींचा उपचार देखील तात्काळ या ठिकाणी युद्ध पातळीवर करेल, कारण त्यांचा जीव वाचवणं याला प्राधान्य आम्ही देणार। आता अपघात झालेला आहे, त्याची रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी होईल आणि त्यातून जे काही सत्य आहे किंवा जे काही कोणाचा दोष असेल तर तो समोर येईल। दिवा आणि मुंब्र्याच्या दरम्यान ही घटना घडल्यानं आमदार जितेंद्र आव्हाड देखील आक्रमक झाले। दिव्यापासून काही लोकल सुरू करण्यात यावी अशी मागणी वारंवार करून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। तसंच कल्याण डोंबिवलीमध्येच लोकल फुल होतात, त्यामुळे दिवा कळवा मुंब्र्यात प्रवाशांसाठी जागा शिल्लक राहत नाहीत आणि त्यामुळे लोक जीव मुठीत धरून प्रवास करतात। आता रेल्वे सुरू येतात कुठनं? तर सगळ्या रेल्वे हे डोंबिवली कल्याण हे स्टेशन पार करत दिवा मुंब्रा कळवा आणि नंतर ठाण्याला येतात। मग ह्या लोकसंख्येची काही सोय रेल्वेने कधी बघितली आहे का? तरी त्याचं स्पष्ट उत्तर नाही आहे। आम्ही 1000 वेळा मागणी केली आहे की तुम्ही काही करा आणि दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा।
एवढी लोकसंख्या वाढल्यानंतर काही रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या का, तर त्याचंही उत्तर नाही आहे. अशा पद्धतीने अपघात हा पहिल्यांदा झालेला आहे. मला असं वाटतं की अगदी ट्रेन एकाच टर्निंगवर एकमेकांना क्रॉस करत असताना इतक्या घासली जावी हे पहिल्यांदा असं झालेलं आहे. आणि का झालं, कशामुळे झालं, खरं हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. त्या संदर्भामध्ये रेल्वे अधिकारी जे आहेत, सगळे टेक्निकल अधिकारी आहेत, ते स्पॉटवर आलेले आहेत. उच्चस्तरीय जे अधिकारी आहेत पदावरचे ते सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. ते चौकशी करतायत. परंतु झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या पुढच्या काळामध्ये असं काही होणार नाही या संदर्भामध्ये सगळ्या जे काळजी आहे, जे त्या उपाययोजना करायच्या आहेत. लोकल दुर्घटनेची ही काही पहिलीच वेळ नाहीये. याआधी देखील अनेकदा गर्दीमुळे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. मुंबईत दिवसेंदिवस गर्दी वाढतीये. कसारा, खोपोली, पालघर, विरारवरून मुंबईत येण्यासाठी एकमेव पर्याय लोकलचा आहे. या परिसरात देखील गर्दी वाढतीये, मात्र लोकल मर्यादितच आहे. त्यामुळे वाढत्या गर्दीवर रेल्वे प्रशासन कसं नियंत्रण मिळवणार असा देखील प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येतोय. त्यामुळे प्रवाशांसाठी योग्य त्या उपाययोजना रेल्वे प्रशासनानं कराव्यात, जेणेकरून वारंवार अशा घटना होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.